नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। यामध्ये आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथ पार्ट फर्स्ट मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन ची स्टडी करत आहोत। आजच्या पिरियड मध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 मधील काही एक्झाम्पल अभ्यासायची आहे। तत्पूर्वी आपल्याला हा जर पिरियड आवडला, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला तर आपण बघूया आजचा व्हिडिओ। इफ अल्फा एंड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन y² - 2y - 7 = 0, then find the value of α² + β² α³ + β³। हा प्रॉब्लेम हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळेस एक्झामला आलेला आहे। आपण हे थोडं व्यवस्थित लक्षात घ्यायचंय। इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे दिलेलं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि मग आपल्याला यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या। आपल्याला जर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असली किंवा अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ते सोपं गेलं असं, कारण अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपल्याला माहित आहे -b/a असतं आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a। मग पण या ठिकाणी α² + β² आहे, या ठिकाणी α³ + β³ आहे, म्हणून आपल्याला याच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल a² + a + b होल स्क्वेअर। जर याचं एक्सपान्शन केलं तर तुम्हाला याची व्हॅल्यू मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये मग एक येईल सम, त्या रूटची सम आणि एका याच्यामध्ये येईल त्या रूटचं प्रॉडक्ट, आणि सम आणि प्रॉडक्ट आपण ते याच्यावरून फाइंड आउट करू शकतो। दिलेलं जे इक्वेशन आहे आपण फर्स्टचा विचार करू। नंबर 1 α² + β² चा विचार करू। ठीक आहे, गिवन इक्वेशन इज y² - 2y - 7 = 0। Now comparing this equation with standard form of quadratic equation, then we get a is equal to 1, b is equal to -2 and c is equal to -7. So now the sum of two roots, that is alpha plus beta, is equal to -b/a is equal to minus, as it is the value of b is -2/a means 1, मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे किती आली व्हॅल्यू याची 2 आलेली आहे अल्फा प्लस बीटाची। देन अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a, द व्हॅल्यू ऑफ c इज -7 अँड a इज 1, सो द अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -7। सो दिस इज द सम अँड दिस इज द प्रोडक्ट। नाउ सी हियर, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर, α² + β² is equal to alpha plus beta whole square -2 alpha beta। हे कसं लिहिलं लक्षात घ्या, a + b whole square is equal to a² + b² + 2ab। हे फक्त एक्सपान्शन आहे। आपलं जे एक्सपान्शन होतं a + बीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू a² + b² + 2ab असं आहे। मग मी काय केलं, याच्यामध्ये आपल्याला एवढ्याची व्हॅल्यू काढायची होती, हे इथंच ठेवलं आणि याला इकडे ट्रान्सफर केलं, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा बीटा। कारण काय आपल्याला सम माहित आहे, प्रॉडक्ट सुद्धा माहित आहे, म्हणून α² + β² इज इक्वल टू, we have alpha plus beta, that is 2, so 2², then 2 as it is into alpha into beta is -7, so here I write -7, then we get α² + β² is equal to 4 minus plus 2 7s are 14, so α² + β² is equal to 18, so this is the value। Second, in second we have to find out the value of alpha plus
अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सेम तसंच या ठिकाणी आपण अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर वापरलं. आता अल्फा प्लस बीटा होल क्यूब वापरा. अल्फा प्लस बीटा होल क्यूब जर घेतलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3. आता या ठिकाणी काय होईल, हे प्लस असल्यामुळे हे प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून हे प्लस जे आहे ते इकडे मायनस करून टाका. म्हणून आपल्याला काय करता येईल, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू कळत असताना वी हॅव अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू, हे असंच ठेवा, याला इकडे पाठवा, अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस, हे प्लस टर्म आहे इकडे गेल्याने मायनस, मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. यामध्ये व्हॅल्यू ठेवूया, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा इज 2 क्यूब मायनस 3 इंटू अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा मायनस 7, देन अल्फा प्लस बीटा is again 2. So solving this equation, alpha cube plus beta cube is equal to 2 cube, 8 minus minus plus 7 3 जा 21, 21 2 जा 42. So alpha cube plus beta cube is equal to 50. ही याची व्हॅल्यू आहे. सर्वांनी हे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्यायचे, कारण एक्झामला बऱ्याच वेळेस आलेलं आहे. लास्ट एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. आपल्याला पूर्ण नेचर्स, या रूटचं नेचर कसं असतं हे माहित आहे. 3 प्रकारचं नेचर आहे, रूट्स इक्वल, रियल आणि इक्वल, रियल आणि अनइक्वल आणि नॉट रियल, अशा प्रकारचे 3 प्रकारचं नेचर आहे रूट्सचं. आणि हे कशावर अवलंबून आहे, आपल्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवर. इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 ॲट दॅट टाइम द रूट्स आर अनइक्वल अँड रियल. इफ द डेल्टा इज लेस दॅन 0 then the roots are not real, and if the delta is equal to 0 at that time the roots are real and equal. आणि ही कंडिशन दिली रियल अँड इक्वल, म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला इनडायरेक्टली डेल्टाची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे असं सांगितलेलं आहे, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग त्याच कंडिशनचा वापर करून आपल्याला यामध्ये k च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. तर पहिलं इक्वेशन आहे 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. देन a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू k and c इज इक्वल टू 12. By comparing this equation with standard form of quadratic equation, that is ay square plus by plus c is equal to 0. Now b square minus 4ac, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू, कारण डिस्क्रिमिनंटवरच डिपेंड असतं नेचर रूट्स, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं. b स्क्वेअर मायनस 4ac ला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो, त्याला डेल्टाने डिनोट करत असतो. इक्वल टू, दॅट मीन्स डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मीन्स k स्क्वेअर मायनस 4a 3c 12, that is equal to k square minus या सर्वांचं मल्टिप्लिकेशन 4 3 जा 12, 12 into 12 means 144. ही झाली डेल्टाची व्हॅल्यू. बट इट इज गिवन दॅट बट रूट्स आर रियल अँड इक्वल, हे दिलेलं आहे. इट इज गिवन, आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं रूट्स हे रियल आणि इक्वल आहेत, रियल आणि इक्वल, आणि रूट रियल आणि इक्वल असले म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू काय असते 0. मग आता ह्या डेल्टाची व्हॅल्यू आपण इक्वेशन ही काढली, पण आपल्याला रूट रियल आणि इक्वल दिल्यामुळे डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला माहित असते 0 असते.
म्हणजेच याची व्हॅल्यू 0. थोडक्यात म्हणून आपल्याला सांगता येईल के स्क्वेअर मायनस 144 मस्ट बी इक्वल टू 0. दॅट मीन्स के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू 0. In one bracket a minus b, in another bracket a plus b, a square minus b square. So k minus 12 in one bracket, k plus 12 in another bracket, that is equal to 0. So k minus 12 is equal to 0 or k plus 12 is equal to 0. Then we get k is equal to 12 or k is equal to minus 12. So this is the value of k. K is equal to 12 or k is equal to minus 12. Next, kx into x minus 2 plus 6 is equal to 0. असंच आपल्याला याचं एक्सपान्शन करावं लागेल अगोदर. kx into x, कारण हे इक्वेशन नाही दिसत नाही आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणून अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व करू. kx into x, kx square, kx into minus 2 kx and plus 6 as it is equal to 0. Now the value of a is equal to k, b is equal to minus 2k and c is equal to 6. The value of discriminant, that is delta, which is equal to b square minus 4ac equal to b is minus 2k whole square minus 4 into a is k into c is 6. So 2 minus चा स्क्वेअर नेहमी प्लस असतो. 2 स्क्वेअर 4 k स्क्वेअर minus 24k. This is the value of delta, but again roots are real and equal. This is given. जर रूट्स इक्वल आणि रिअल आणि इक्वल असतील तर तुम्हाला माहित आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 100% काय असते 0. मग ही डेल्टाची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू या इक्वेशन काढली, पण आपल्याला प्रोव्हाइडेड काय आहे की ते रूट्स रिअल आणि इक्वल आहेत. रिअल आणि इक्वल असल्याच्या नंतर डेल्टाची व्हॅल्यू 0च असते, म्हणून हे जे काही आपण काढलेलं आहे याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 0 कंपेअर केल्याच्या नंतर. म्हणून आपल्याला 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0 म्हणता येईल. याच्यातून 4k कॉमन घेऊया. 4k जर कॉमन केलं तर k मायनस 6 इज इक्वल टू 0. 4k इज इक्वल टू 0. या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे, तर याची व्हॅल्यू 0 असेल किंवा k मायनस 6 इज इक्वल टू 0 असेल. तर k इज इक्वल टू 0/4 मीन्स 0 और k इज इक्वल टू 6. पण आपण या ठिकाणी k ची जर व्हॅल्यू 0 घेतली, k ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का? कारण कंडिशनच आपली अशी आहे की a इज नॉट इक्वल टू 0. द कोएफिशिएंट क्वाड्रॅटिक कोएफिशिएंट डझंट 0 राहू शकत नाही. हे 0 ठेवल्याच्या नंतर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत नाही आणि म्हणून आपल्याला ही व्हॅल्यू आपण घेऊ शकत नाही. म्हणून फक्त ओनली काय घेऊ शकतो k इज इक्वल टू 6 इज आवर आन्सर, नॉट k इज इक्वल टू 0. दोन व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करता येत नाही, कारण k हे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मधलं क्वाड्रॅटिक कोएफिशिएंट आहे आणि क्वाड्रॅटिक कोएफिशिएंट केव्हाही 0 राहत नाही. ही आपली क्वाड्रॅटिक इक्वेशन मधली कंडिशन आहे, आपण स्टार्टिंगला पाहिलेलं आहे. म्हणून याची व्हॅल्यू काय घेता हे आपण ही व्हॅल्यू एक्सेप्ट करत नाही. आपण कोणती घेतो k इज इक्वल टू 6. सो दिस इज द आन्सर. तर आपला हा प्रॅक्टिस सेट 2.5 संपलेला आहे. यानंतर नेक्स्ट पिरियडला आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ॲप्लिकेशन पाहणार आहोत.